नमस्कार, मी डॉक्टर सतीश वसंत शिंदाडकर. आज आपण विष या विषय बघणार आहोत. विष या शब्दाचा वापर व्यवहारात अनेक वेळा केला जातो. एखादा पदार्थ विषारी आहे, एखादे औषध विषारी आहे, एका पदार्थात दुसरा पदार्थ एकत्र केला असता त्याचे विष बनते, असे अनेक वाक्य आपल्या कानावर येत असतात किंवा आपण कळत नकळत बोलत असतो. तेव्हा नेमकं विष म्हणजे काय? विष या शब्दाचा खरा अर्थ काय आहे? विष बाबतची सावधानता इत्यादी बाबींचा विचार आपण करणार आहोत. आयुर्वेदाने विषाची व्याख्या सांगताना म्हटलं आहे की जो पदार्थ शरीरात प्रवेशित होताच रस आदी धातूंना दूषित करून आपले स्वास्थ्य नष्ट करतो किंवा प्राणनाश करतो, ज्याला विष असे म्हणावे. म्हणजे या ठिकाणी स्पष्ट म्हटलं आहे की असा पदार्थ की जो शरीरात गेल्यानंतर आपलं स्वास्थ्य नष्ट करतो, म्हणजेच आपल्याला विकार आणतो किंवा मृत्यू देखील आणू शकतो. आधुनिक शास्त्राचा जर विचार केला तर त्यानुसार विष म्हणजे पॉयझन असा पदार्थ की ज्याच्या विशिष्ट मात्रेतील सेवनाने सजीवांमध्ये काही रासायनिक क्रिया घडून येतात. शरीरातील प्रत्येक अणुरेणूंमध्ये विशिष्ट प्रक्रिया घडून येतात, म्हणजे शरीरात जखमा, आजारपण किंवा मृत्यू देखील येऊ शकतो. म्हणजेच दोन्ही व्याख्यांचा जर विचार केला, म्हणजे आयुर्वेद आणि आधुनिक शास्त्र, तर दोघीही व्याख्यांमध्ये आपल्या शरीराचे स्वास्थ्य नष्ट होणं म्हणजे शरीरामध्ये जखमा, आजारपण येऊ शकतात किंवा मृत्यू देखील येऊ शकतो असं म्हटलेलं आहे. म्हणजे विष सेवनाने प्रत्येक वेळेला मृत्यूच यायला पाहिजे असं नाही, कारण हे त्याच्या मात्रेवर म्हणजेच प्रमाणावर अवलंबून आहे. आता आपण सर्वसामान्यतः विष बघणार आहोत. म्हणजे आपल्या आहारामध्ये असे काही पदार्थ आहेत की जे आपल्याला मृत्यू आणत नाही, परंतु आपल्या शरीरामध्ये वेगवेगळे आजार निर्माण करतात, लक्षणं निर्माण करतात. जसं कॅन्सर निर्माण करणाऱ्या पदार्थांमध्ये कृत्रिम गोळी आणणारे पदार्थ आहेत, तंबाखू आहेत. तसेच प्रदूषण निर्माण करणाऱ्यांमध्ये धूर, रसायन यांच्यामध्ये देखील विषारी घटक असतात आणि ते मृत्यू आणणारे नसले तरी आपल्या शरीरावर अन्य आघात पोहोचवतात. काही धातू म्हणजे मेटल्स, काही वनस्पती ज्या विषारी आहेत, परंतु आपल्याला ते समजत नाही. विषाचे दोन प्रकार पडतात. एक प्रत्यक्ष म्हणजे डायरेक्ट पॉयझन आणि दुसरं अप्रत्यक्ष विष म्हणजे इनडायरेक्ट पॉयझन. विषाचा संपर्क किंवा शोषण तात्काळ मृत्यू आणू शकतो किंवा शरीर दुर्बल करू शकतो. श्वसनाद्वारे, मुखाद्वारे, डोळे, कान, त्वचेच्या संपर्काने किंवा गुदाद्वारे विषारी द्रव्य शरीरामध्ये प्रवेशित होऊ शकतात. हे झालं प्रत्यक्ष म्हणजे डायरेक्ट पॉयझन. तर जो दुसरा प्रकार आहे अप्रत्यक्ष किंवा इनडायरेक्ट पॉयझन, यामध्ये जसं वूड अल्कोहोल किंवा मॅथेनॉल हे विषारी नाही, परंतु ते जेव्हा यकृतात पोचतं तेव्हा त्याच्यात रासायनिक क्रिया घडून येतात आणि त्याचे विषारी फॉर्मेट कित्येक औषधांचे सूक्ष्म रासायनिक घटक यकृतात जाऊन टॉक्सिक होतात. कित्येक व्यक्तीच्या जेनेटिक व्हॅरिएबिलिटीमुळे यकृतात काही औषधांचे घटक विषारी होऊ शकतात. हे झालं अप्रत्यक्ष किंवा इनडायरेक्ट पॉयझन. अशा प्रकारे अनेक प्रकारचे विष आपल्या शरीरामध्ये प्रवेशित होऊन आपली प्रतिकार क्षमता उत्तम राहिली तर उत्तम, नाहीतर निश्चितच लक्षणं किंवा आजार निर्माण होतात. मग आपण यावर मात करून आरोग्यमय जीवन कसं जगू शकतो, आपली प्रतिकार क्षमता उत्तम कशी आपण ठेवू शकतो, यासाठी प्रत्येक व्यक्तीने आयुर्वेदात वर्णन केलेल्या दिनचर्या, ऋतुचर्या, काळानुसार विविध पंचकर्म, सात्विक आहार, योग्य व्यायाम यांचे पालन करावे आणि निरोगी विषमुक्त दीर्घायू प्राप्त करावं. नमस्कार.